चांगल्या प्रकारचं आपलं वलय आहे, चांगल्या प्रकारचं नाव आहे आणि या सगळ्या गोष्टी होत असताना सर तुम्ही आयुष्यामध्ये जे काही प्राप्त केलेलं आहे, ते निश्चितच त्याच्यामध्ये मेहनत असेल, चिकाटी असेल, सातत्य असेल. तर तुम्ही काय सांगू शकाल, की बाकीच्या लोकांनी कशा पद्धतीने जीवनामध्ये अ, आयुष्याची वाटचाल करायला पाहिजे? कारण तुम्ही एक यशस्वी उद्योजक आहात. हां, सर नमस्कार. नमस्कार. अ, मला काही या गोष्टीबद्दल मनोगत व्यक्त करायचं आहे, की समाजामध्ये हं, आता मी एक सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून ओळखलं जातो. हं. या सक्सेसफुल बिझनेसमॅनमध्ये आपला उपयोग दुसऱ्यांना पण झाला पाहिजे. वाह! दुसरा माणूस मोठा कसा होईल, बिझनेस कसा होईल, हं, याच्यावर मी मागे पण एकदा माझं मनोगत व्यक्त केलं होतं. हं, एक YouTubeला मुलाखत दिली होती आणि त्याचा उपयोग बऱ्याच विद्यार्थ्यांना झाला. ज्यावेळी शाळेत विद्यार्थी शिकत असतो, हं, त्यावेळी त्याच्या डोक्यामध्ये शिकून काय करायचे हे असे प्रश्न खूप येत असतात. हं, पण त्याला गुरु भेटणं किंवा त्याला एक त्याच्या आयुष्याची यू टर्न बसणं, त्याच्यासाठी माणूस चांगला मिळणं गरजेचं आहे. तो घाबरत असतो, मला हे करायचं, मला ते करायचं, माझ्याकडे भांडवल नाही. मी काय करू शकतो? खरोखर बिझनेस करण्यासाठी, उद्योग करण्यासाठी, धंदा करण्यासाठी भांडवल लागतं हे एक गैरसमज आहे. हं. तुम्ही म्हणशाल असं कसं काय? मग प्रत्येक जण बिझनेसमॅन होईल, तसं नसतं. भांडवल म्हणजे आपण एक एक्सपिरियन्स घेतलं पाहिजे. विदाऊट एक्सपिरियन्स घेण्याऐवजी आपण एखादा बिझनेस टाकला, तर त्याला यश मिळेलच असं नाही. पण आपल्याला जो बिझनेस करायचा आहे, ज्या बिझनेस आपल्या आवडीचा आहे, त्याला सुरूपासून स्टार्ट करा. त्याच्यामध्ये अनुभव घ्यायला सुरुवात करा. त्या अनुभवामधून तुम्ही छोटंसं एक तुम्हाला वाटत आहे, की आपल्याला आपल्याकडं जागा घ्यायला पैसे नाही, तुम्ही हं. भाड्याने घ्या. भाडं द्यायला पैसे नाही, तुम्ही 8 तास तुम्ही उद्योग करा, 8 तास कुठं काम करा. ते 8 तास ते काम करणार. 16 तास ड्युटी तुम्हाला पहिल्यांदा करावंच लागेल. कारण तुमच्याकडे भांडवल नाही. तर 8 तास दुसरीकडे काम करून त्या 8 तास जिथे बिझनेस करताय त्या माणसाचं भाडं किंवा त्यासाठी लागणारा खर्च तुम्ही देऊ शकता. म्हणजे याच्यासाठी काय आहे, की तुम्हाला भांडवलची गरज नाही. तुम्ही म्हणशाल माझ्याकडं 1 करोड आहे, 2 करोड आहे आणि मला हा बिझनेस टाकायचा आहे. तर तो बिझनेस सक्सेस होईल असं मी 100% सांगू शकत नाही. कारण त्याच्या पाठीमागे तुम्हाला अनुभव नाही. आणि तुमचं एकदा भांडवल जर गुंतून बसले आणि त्याच्यामध्ये तुमचा बिझनेस जर लॉसमध्ये गेला, तर तुमचं भांडवल परत काही येणार नाही. ते एकदम तुमचं भांडवल वाया जाईल. मग अशा केसमध्ये बरेच लोकं वाया जातात. का माझ्या वडिलांचे पैसे, माझे वडील रिटायर झाले आणि मी त्यांचे पैसे घेऊन बिझनेस टाकल. माझा मित्र हा हा बिझनेस करतो, त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे. असं काही करू नका. तुमचा मित्र काही बिझनेस करत असेल, तुम्हाला काही बिझनेस करायचा असेल, तो डोक्यामध्ये ठेवून अनुभव घ्या. कुठेतरी सर्व्हिसला